अरे ओके, राहिलंच होते. Which element having lowest melting and boiling point? बोला. कोणता एलिमेंट आहे जो स्टेबल आहे, त्याचा कमीत कमी असणार? स्टेबल 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 कोणता आहे? मॅग्नीज, कॉपर, झिंक. झिंक सर. झिंक ना, कारण त्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे, त्यामुळे तो कसा आहे? स्टेबल. त्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग कसा असणार? लोएस्ट. लोएस्ट. ओके. आणि कोणतरी मॅग्नीज म्हटलं, Mn चं नाव काय? मॅग्नीज. मॅग्नीज आहे. हो सर. बर, चेक करा नंतर मॅग्नीज आहे का मॅग्नेशियम आहे? मॅग्नेशियम कुठं असतो? एस ब्लॉक मध्ये. एस ब्लॉक मधला पहिला Mg, बरोबर ना? हा. दुसरा. त्या फॅमिलीतला पहिला ना? नाही सॉरी, दुसरा. 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 डेन्सिटी ऑफ विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज द हायेस्ट? बोला. Hg. Hg सर. का बरं? त्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे, लास्ट सेल इन ऍटॉमिक नंबर भी जास्त आहे सर. बर, त्याचा डेन्सिटीचा काही संबंध आहे का? मासचा आणि त्याचा आहे. मास इन्क्रीज झाला तर डेन्सिटी पण इन्क्रीज होती सर. बर, मग तुम्ही बाकीचे चेक केले का कम्पॅरेटिव्हली? हो सर. मला सांगा, हो, सर. पिरियोडिक टेबल मध्ये टॉप टू बॉटम काय वाढतं? मास. ऍटॉमिक डेन्सिटी साइज. पण वाढते ना? हो सर. हा, मग Mn कुठे आहे? Mn शब्द एवढं कशाला करायचं? एलिमेंट लक्षात ठेवा रे, PTHG MnCu. चला, पीटी कुठे? मग अशी सापडला होता. Mn. हा, PTHG MnCu. Cu इथे आहे. पीटी आणि Hg राहिला. पीटी कुठे? पीडीच्या खालच्या साईडला सर. किती सर? ओके, चला, कोणाची डेन्सिटी जास्त वाटते तुम्हाला? Hg. Hg ची. पहिली गोष्ट, टॉप टू बॉटम डेन्सिटी वाढती आणि लेफ्ट टू राईट काय होती? वाढती, बरोबर ना? ओके. हो सर. सो आन्सर काय आलं? Hg. ठीक आहे, तरी पण तुम्ही नंतरून चेक करा. हो सर. उद्या सांगायचे लगेच बरोबर होतं का नव्हतं? हो सर. नॉट मोर दॅन वन ऑक्सिजन स्टेट इज शोन बाय. बघा, कोण देत नाही एकापेक्षा जास्त. बोला. Mn मध्ये काय असतं? D5. Cr D5. Fe. अच्छा, अंजलीने SC पाठवलंय. SC का बरं? SC ची कॉन्फिगरेशन काय? D1. D3 सर. D3 नक्की बघा. ऍटॉमिक नंबर 21 आहे त्याचा. D1 सर. D1 D1 आहे. मग तो एक इलेक्ट्रॉन दिल्यावर दुसरा देईल का परत? नाही. नाही देणार. त्याच्याकडे नाहीच, तर कुठून देणार? म्हणून तो एकापेक्षा जास्त देणार नाही. सो ऑप्शन काय आला? 4. ठीक आहे. कन्सिडर द आयन्स. जे काय आयन्स तुमच्या समोर आहेत ते, तर त्याच्यामध्ये स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग कोणता आणि रिड्युसिंग कोणता? चेक करा. पहिली गोष्ट, तुमच्याकडे ते रेडी पाहिजे, कोणामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे. स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग याचा अर्थ काय होतो? इलेक्ट्रॉन देणार का घेणार? घेणार. बरं, आणि रिड्युसिंग आयन देणार? हो सर. बरं, चला चेक करा. Fe+2 काय, म्हणजे किती इलेक्ट्रॉन येतात Fe+2 मध्ये? 24. तसं नाही, शेवटची सेल्स बोलायची फक्त, लास्ट.
D2 D4 सर D4 D6 कोबाल्ट Ni Cu आणि पुढे काय Zn. चला कोणतं आहे Zn. आपल्याकडं Fe कुठे आहे Mn च्या नंतर, म्हणजे Fe ची किती येणार? Fe मधले 3 26. इलेक्ट्रॉन काढा. Fe ची किती असती 4s2 3d6. 4s2 मधले 2 इलेक्ट्रॉन गेले, तो खाली काय राहिला फक्त 3D4 3D4 6 राहिला. हा देन आता कोणतं पाहिजे आपल्याला Cr+3. Cr किती नंबरला आहे 4 म्हणजे काय असतो 3d5 4s1 म्हणजे 4s मधला एक गेला आणि 3d मधला एक गेला, 3d4 राहिला. नाही सॉरी 3 काढायचे, मग किती राहतात 3d2. ओके सो Cr चा आला 3d2. बाकीचे करा लवकर. Mn+3 Mn चं काय असतं 4s2 3d5. S मधले 2 गेले आणि D मधला एक गेला, 3d4 राहिला. Mn is 3d4. बर and 3D5 लास्ट शेवटचा 3D5 चला हे तुमच्या समोर आहे, तुम्ही डोकं लावा आता आणि सांगा मला. तुम्ही मला म्हटले ऑक्सिडायझिंग आयन म्हणजे असा आयन जो इलेक्ट्रॉन घेतो, बरोबर ना? देतो सर. देतो, बरं ठीक आहे करा मग सांगा मला, तोपर्यंत मी टॅब लावतो. चेक करा रे, बसून राहू नका, आन्सर द्या मला. क्रोमियम सर. फर्स्ट मध्ये सेकंड म्हणते तू क्रोमियम Cr+2 ना? बर बाकीच्यांचं काय म्हणणं आहे सांगा. मॅग्नीज सर. आन्सर पाठवले Cr, साक्षीने Cr पाठवले, ठीक आहे. चला एक आन्सर आलं मला Cr, अजून एक आलंय गायत्रीने 3 पाठवलं. 3 म्हणजे कोणतं म्हणते तू Mn+3. 2 आले. इथं अंडरलाईन करून ठेवतो, तुम्ही हा एक सांगितला, हा एक सांगितला. Fe किती घेतला आपण +2. Cr किती होता +3. Mn ऑल्सो +3 आणि हा Mn+2 होता. चला याच्यातलं सगळ्यात लवकर इलेक्ट्रॉन कोण घेईल 4 मधला? ऍक्सेप्ट कोण करणार? फेरस. का बरं? त्याच्याकडे तर 6 इलेक्ट्रॉन आहे. मी काय विचारलं सगळ्यात जास्त नीड कोणाला आहे? मॅग्नीजला. मॅग्नीजला ना. स्टॅबिलिटीची कंडिशन काय असती D0, देन D काय D5 D10 D5 आणि D10. म्हणजे जो D4 आहे तो सगळ्यात जास्त घेणार. ओके बरं, मग आन्सर काय येऊ शकतं Mn. त्यामुळे मी परत तुम्हाला विचारतो की ऑक्सिडायझिंग आयन म्हणजे इलेक्ट्रॉन घेणार का देणार? घेणार. ऍक्सेप्ट. आणि रिड्युसिंग काय करणार? डोनेट. ठीक आहे. आता इथं सांगा डोनेट कोण करेल याच्यातला? नाही आपल्याकडे तो नाहीच आहे ना इथला. इथले पण Fe+2 आहे, Mn+2 नाही आहे, ठीक आहे. Cr+2 काढायचा राहिला, सांगा Cr+2 मध्ये किती येणार? 3d3 येईल ना? 3d3 ओके सर. चला कोण लवकर देईल सांगा. Fe+2. बरं Fe+2 का देणार? कारण तो 6 आहे म्हणून. तो स्टेबल D5 होण्यासाठी त्याला एक इलेक्ट्रॉन लॉस करावं लागेल सर. अरे हा तुमचं हे तर राहिलं ना. Cr चं कॉन्फिगरेशन काय होतं सांगा. Cr नॉर्मल असलेलं 3d5 इलेक्ट्रॉन 3d5 त्याच्या आधी 4s1 आणि देन 3d5. ओके मग Cr आपल्याला किती पाहिजे सध्या +2. याचे 2 इलेक्ट्रॉन काढा. कुठून काढणार आता? 4s किती झाला 0.
आणि 3D किती झाला 4. 4. ओके. मग आता सांगा इलेक्ट्रॉन देणार का घेणार तो. आता तुम्ही काय कराल माहिती का, तुम्ही इथं बघत बसाल की इथं 5 होतील म्हणजे तो एक घेणार, पण माग आहे का बॅकिंग त्याला, नाही. नाहीये. मग आता विचार करा त्याच्याकडे डायरेक्ट 3 इलेक्ट्रॉन कमी आहे. मग तो घेणार का देणार. घेणार. बर देणार. देणार तो. देणार. कारण तो देणार का, कारण त्याचा 4s अजून फिलअपच झालेला नाहीये. त्याच्याकडे 4 आहे. 4 त्याने एक दिला का तो कुठं जातो 3D3 ला जातो. म्हणजे तो D5 कडून कुठं चाललाय D0. म्हणजे तो कसा होतोय D0. स्टेबल. त्यामुळे आन्सर काय येईल Cr+. ओके. कळलं काय केलं ते. स्टेबल. हो सर. बर पुढं विच कंपाऊंड डज नॉट एक्झिस्ट. कोणता वाटतो बघा. यस. MnF7. का बरं. सर Mn च्या लास्ट डी ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात आणि ते अपवर्ड स्पिन मध्ये असतात, तर ते 5 बॉन्ड तयार करतील ना, 7 नाही करणार ना. बर पहिल्याच्या बाबतीत काय म्हणणं आहे. सांगा. एक्झिस्ट असेल सर. हा एक्झिस्ट करल. बरं ठीक आहे. चला बाकीचे सांगा रे. MnF7 सर्च करा बरं, एक्झिस्ट करतो का. नेटवर सर्च करा. हा एक सर्च करा ना, हा एक सर्च करा. मला सांगा पहिला का तिसरा येईल आन्सर. यस. सर्च केला का. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. In the form of dichromate, Cr is a strong oxidizing agent in acidic medium, but MO in MOO3 W are not because. ठीक आहे. एकदम नीट प्रश्न वाचा, समजतो का बघा आधी तुम्हाला. Cr कोणत्या फॉर्म मध्ये डायक्रोमेट. एखादं एक्झाम्पल डायक्रोमेटचं K2 Cr2. O7. सो त्या केस मध्ये तर स्ट्रॉंग काय ऑक्सिडायझिंग, कारण त्याच्याकडे किती ऑक्सिजन आहे 7. 7. ओके. इन ऍसिडिक मीडियम. पुढे आता इथून पुढे वेगळं स्टेटमेंट आहे. बट MOO3 अँड WO3 आर नॉट बिकॉज. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय MO कडे पण ऑक्सिजन आहे, W कडे पण ऑक्सिजन आहे, जसे याच्याकडे होते. हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, मग यांच्याकडे ऑक्सिजन असून ते का नाहीये हे विचारले. तर थोडं आपल्याला काय करायला लागेल, लोकेशन चेक करायला परत एकदा, किंवा तुम्ही आधी क्वेश्चन वाचून घ्या. सांगा काय वाटतं तुम्हाला. किंवा या तिघांमध्ये काय रिलेशन आहे का. CrMOW. Chromium is more stable than MO and W, sir. बर बघू आपण एक मिनिट आधी चेक करा बरं. CrMOW कुठं दिसतात ते. आहे दिसले इथं. 24. हो सर. एका खाली एक 3 आहे ना. ओके. हो, लोकेशन सर. लोकेशन समजलं. आता इकडचे ऑप्शन वाचून सांगा मला. Cr is more Option stable number than first, MO. हा परत बोल. ऑप्शन नंबर फर्स्ट सर. फर्स्ट वाटतंय. बरं ठीक आहे, हे 3 लिहून ठेवले. Cr is more stable than MO and W. आता तो स्टेबल आहे, यामुळे हे एक्सप्लेन होतं का की तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. नो सर. बर. MOW आर लेस स्टेबल. जर पहिलं चुकलं असेल तर दुसरं पण काय असणार आहे
चुकीचं. सर बरं, व्हॉट इज HOS? हाय ऑक्सिडायझेशन स्टेट. High oxidation state of heavier members of group 6 of transition metal are more stable. मग आता हेवियर कोणते, वरचे का खालचे? खालचे. खालचे. नक्की? Periodic खालचे. table top to bottom size increase. Increase. Okay. So top to bottom म्हणजे बॉटमचे 2 हे हेवियर झाले आणि हेवियर मेंबर्स ऑफ ग्रुप 6 म्हणजे त्यांचा एकच ग्रुप आहे ऑफ ट्रान्झिशन मेटल आर मोर स्टेबल. आता जे मोर स्टेबल असतात ते रिॲक्शन देत नाही लवकर, त्यामुळे ते काय झाले, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग. समजलं? हो सर. ओके, ऑप्शन नंबर हो सी 3. Okay. By which of the following species a transition metal can brought into its highest oxidation state? म्हणजे हे स्पेसिस जर आपण ट्रान्झिशन म्हणजे डी ब्लॉक मधल्या मेटलला जोडले तर कोणता स्पेसिस त्यांना हायर स्टेट मध्ये नेऊ शकतो? बोला. फ्लोरीन. फ्लोरीन. साधी गोष्ट आहे ना, फ्लोरीन मोर निगेटिव्ह. ट्रान्झिशन एलिमेंट्स आर all metals, some metals, some non-metals, all solids, all are very high reactive. All metals. Sir. Option number first. 1. समजलं? पहिला बिगिनर बॉक्स. हो सर. नेक्स्ट. कोणता एलिमेंट आहे, सॉरी कंपाऊंड आहे? केमनोफोर. चलो, याचा कलर कोणता आहे केमनोफोरचा? व्हायलेट कोणत्या फेज मध्ये, सॉलिड, लिक्विड का गॅस? सर सॉलिड. मग लिक्विड मध्ये काय असतो? व्हाईट. बापरे, व्हाईट नाही. टायट्रेशन नाही झाले ना, प्रॅक्टिकल नाही झाले? नाही सर. त्यामुळेच केमनोफोर मध्ये फेंट पिंक कलर असतो. टायट्रेशन झाल्यावर कल कंपल्सरी प्रॅक्टिकल आहे 12वीच. जाऊ द्या, प्रॅक्टिकल जाऊ द्या, आपण इकडे काय बनवायचं आपल्याला? केमनोफोर. नाव काय त्याचं? पोटॅशियम परमॅंगनेट. बरं, चला काय करायचं बघा. ही थेरी वगैरे वाचायची गरज नाही, डायरेक्ट रिॲक्शन. MnO2 घ्यायचा. ओके, नाव काय त्याचं? मॅग्नेशियम ऑक्साईड. बरं, सॉलिड, लिक्विड आहे का गॅस आहे? सॉलिड. कलर कोणता? कलर नाही माहिती. ब्लॅक कलरचा. ब्लॅक कलर तुम्ही कार्बन बघितलाय, पावडर असते ब्लॅक, तसं ब्लॅक. ठीक आहे. MnO2 घेतला, KOH हा बेस आहे, आणि देन O2 टाकला. या ठिकाणी K2MnO4 तयार होतो. ओके, नीट लक्ष द्यायचं. नाव काय वाचा बरं? पोटॅशियम परमॅंगनेट. नाही, याचं नाव विचारलं. पोटॅशियम मॅग्नेटा. अजून आपण हा बनवलेला नाहीये. पोटॅशियम मॅग्नेटा तयार झाला. ओके, आता सेकंड रिॲक्शन मध्ये इथं KOH वापरलं, त्या ठिकाणी रिप्लेसमेंट काय? K2CO3. ओके, इथं पण तुम्हाला सेम कंपाऊंड भेटतो, फक्त साइड प्रोडक्ट चेंज होतो. म्हणजे तुमच्यावर आहे तुम्ही काय यूज करायचं. KOH वापरा नाही तर K2CO3 वापरा. ठीक आहे. बरं, काय जे प्रॅक्टिकल असतात ते 2 स्टेप्स असतात, 3 स्टेप असतात. तर आताशी आपली कितवी स्टेप झाली? फर्स्ट. मग फर्स्टचा जो प्रॉडक्ट असतो तो सेकंडचा काय होणार? रिॲक्टंट. ओके, मग इथं परत 3 ऑप्शन आले तुमच्यासाठी. तुम्ही क्लोरीन वापरा, तुम्ही H2O3 वापरा, देन CO2 वापरा. 3 पैकी काही पण एक करायचं. तरी पण तुम्हाला काय भेटणार आहे? केमनोफोर आणि केमनो. ओके, देन मग खाली त्यांनी एक दिलंय की जो तुम्हाला केमनोफोर असतो तो म्हणजे बघा, कमर्शियली इट इज प्रिपेअर्ड बाय फ्युजिंग MnO2. जो सगळ्यात वरती दिलता तो
with KOH. So this is KOH by electrolytic oxidation of magneta. म्हणजे तिथं आपण ऑक्सिडेशन करतो. आता काय होतं बघा, MnO4 raised to -2 याचा कलर ग्रीन आहे. आता MnO4 -2 मधला एक इलेक्ट्रॉन डोनेट झाला आणि एकच राहिला, म्हणजे इथं काय लिहिलं -1. एक इलेक्ट्रॉन डोनेट म्हणजे ऑक्सिडेशन का रिडक्शन? रिडक्शन. चला ते आधी सांगायला लागेल तुम्हाला. इकडे बघा, एखादा एलिमेंट म्हणजे ऍटम आहे समजा, हा जेस इलेक्ट्रॉन देतो, सगळंच सांगायला लागेल. 2 मिनिट. हा, कुठं आलतो आपण? हा, खाली ती रिएक्शन बघा. MnO4 आणि O4 च्या वरती आहे -2 चार्ज. मग -2 चार्जचा -1 झाला म्हणजे इलेक्ट्रॉन काय झाले? डोनेट. लॉस. मग आता परत सांगा, इलेक्ट्रॉन दिले म्हणजे काय झालं? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन झालं. म्हणूनच इथं काय लिहिलं वाचा? इथं काय लिहिलं वाचा? इलेक्ट्रोलाइटिक ऑक्सिडेशन ऑफ मॅग्नेटा. समजलं? मॅग्नेट. हो सर. ओके. सो परत थोडक्यात आपल्याला काय बनवायचं आहे? KMnO4. काय वापरलं? MnO2, KOH आणि O2. याचं नाव काय होतं? पोटॅशियम परमॅग्नेट. KOH च्या ठिकाणी येस, KOH च्या ठिकाणी अजून काय वापरू शकतो? K2CO3. पहिल्या स्टेपचा प्रॉडक्ट नंतर काय होतो? रिएक्टर. 3 ऑप्शन, Cl2, H2O3 किंवा CO2. पण या तिघांमध्ये कॉमन काय भेटणार आहे? KMnO4. ओके, चला पुढे जाऊन बघू. हा, बोल. या तिन्ही रिएक्शन पैकी मोस्ट कॉमन रिएक्शन कोणती असते? कॉमन म्हणजे काय म्हणायचं तुला? कॉमन म्हणजे सिंपल म्हणते म्हणजे का? रिएक्शन बोल. ज्या रिएक्शन मधून जास्त प्रमाणात KMnO4 आपण प्राप्त करू शकतो अशी सर. हा, आता त्या रिएक्शन मध्ये कुठे गेला? ही रिएक्शन असू शकते थर्ड वाली. आता का माहिती का? कारण तुम्हाला KMnO4 भेटला, पण साइड प्रोडक्ट काय भेटतोय? MnO2. आता ही रिएक्शन जर कंपनीमध्ये करायला गेले तर कंपनीवाले कोणतीच गोष्ट वेस्ट नाही करत, म्हणून ते MnO2 परत कुठं वापरणार? वरती. परत काय तयार होणार? हा प्रोडक्ट. म्हणजे या प्रोसेसला काय म्हणतात? रिव्हर्सिबल. रिसायकलिंग. रिव्हर्सिबल. हा ठीक आहे, रिव्हर्सिबल पण रिसायकलिंग असतं. ठीक आहे. सो त्यामुळे ती रिएक्शन होऊ शकते. समजलं? ओके. आता पुढे त्यांनी इथं असं दाखवलंय, इन लॅबोरेटरी मॅग्नीज सेकंड आयर्न सॉल्ट इज ऑक्सिडाइज्ड बाय पर ऑक्झो डायसल्फेट टू पर मॅग्नेट. ठीक आहे. हे आता वरच्या रिएक्शन संपल्या, त्यांनी इथं लिहिले बघा. इथं शब्द काय वापरलं? कमर्शियली. इट इज प्रिपेअर्ड बाय फ्युजन ऑफ MnO2 विथ KOH. म्हणजे जो वरची रिएक्शन होती ती कमर्शियल स्केलला वापरतात. आता आपण कोणती विषय चाललाय? लॅब. मग लॅब मध्ये काय करतात? मॅग्नीज सेकंड म्हणजे हा जो सॉल्ट आहे हा ऑक्सिडाइज कशाने होतो? पर ऑक्झो डायसल्फेट. सो दिस इज अ पर ऑक्झो डायसल्फेट. ठीक आहे. त्याच्यानंतरून तो स्वतःला कन्वर्ट करतो या फॉर्म मध्ये, आणि याचा मगाशी आपण फॉर्म्युला बघितला होता, आणि त्याचा हा आयोनिक फॉर्म आहे, आणि त्याचंच नाव काय? परमॅग्नेट. ओके. सो 2 मेथड होत्या, एक कमर्शियल आणि आता कोणती होती? लॅबोरेटरी. पुढे जाऊ. फिजिकल प्रॉपर्टी. मगाशी कलर विचारला होता, बरोबर आहे का? बघा, इट इज अ पर्पल colored yes, and it is moderately soluble in water at room temperature. खूप इझिली डिझॉल्व्ह होतो. तुम्हाला टायट्रेशनला देतात. पूर्ण लॅबला प्रत्येकाच्या ब्युरेट मध्ये असतो KMnO4. केमिकल
प्रिपरेशन. आता काय केमिकल केमिकल प्रॉपर्टी इफेक्ट ऑफ हीट. KMnO4 ला हीट केल्यानंतर तो याच्यामध्ये का कन्वर्ट झाला, थोडा विचार करा. याचं नाव काय? K2MnO4. पोटॅशियम मॅग्नेट पर मॅग्नेट आहे त्याचं नाव. ओके, मग साधी गोष्ट आहे, KMnO4 बनवला कशापासून होता? पर मॅग्नेट. पर मॅग्नेट. मग त्याला आपण हीट केलं, त्याच्यापासून तोच कंपाऊंड रिलीज होणार ना. हो. आणि अजून काय ऍड केलता? MnO2. पर मॅग्नेट. तो परत काय झाला? सेपरेट झाला. ठीक आहे, पुढे आता ऑन ट्रीटमेंट विथ H2SO4. इथे डायरेक्ट बघा, चला KMnO4 वापरला, त्याच्यात H2SO4 टाकला तर Mn2O7 तयार होतो, आणि तो काय? एक्सप्लोजिव्ह. मग थोडा विचार करा की तुमच्याकडं KMnO4 आहे, त्याच्यात तुम्ही ऍसिड टाकलं तर एक्सप्लोजिव्ह असं ऍक्शन असते त्याची. म्हणजे एक्सप्लोजिव्ह म्हणजे काय होतं? केमिकली काय होतं त्याच्यात? हीट फॉर्मेशन. एनर्जी फॉर्मेशन म्हणणार का एनर्जी रिलीज? एनर्जी एनर्जी रिलीज. तुमचा लॉ सांगा फिजिक्सचा. एनर्जी Release कॅन होते. नायदर बी आपण फॉर्म करू शकत नाही. सो आपण त्याला काय करणार? रिलीज. ओके, मग एनर्जी तर नॉर्मली पण रिलीज होती, मग एक्सप्लोजन मध्ये असं वेगळं काय होतं? टाइम फॅक्टर ऍड होतो. कमी वेळात जास्त एनर्जी रिलीज झाली, खूप कमी वेळात जास्त एनर्जी, त्यालाच काय म्हणतात? एक्सप्लोजन. ठीक आहे, असं काय लिहिलं? ऑन ट्रीटमेंट विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 KMnO4 एक्सेस मध्ये वापरायचा. इट फॉर्म्स मॅग्नीज हेप्टा ऑक्साइड. हेप्टा म्हणजे हेप्ट म्हणजे किती? वाय? परमॅग्नाइल सल्फेट विच डिकम्पोज. ठीक आहे, थोडक्यात काय की KMnO4 वापरा, H2SO4 Mn2O7 तयार होतो, एक्सप्लोजिव्ह आहे. पोटॅशियम पर मॅग्नेट इज अ पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. का बरं? कारण त्याच्या स्वतःकडेच किती ऑक्सिजन? 4. 7 ऑक्सिजन. कुठे 7? 4 आहे, 4. 4 आहे सर. हा, 4. KMnO4 चाललाय ना आपला. सर 4. ओके. पोटॅशियम परमॅग्नेट acts as an oxidizing agent in alkaline, न्यूट्रल, ऍसिडिक सोल्युशन. म्हणजे ऍसिडिक पण आहे. अल्कलाइन म्हणजे काय? बेसिक. अल्कलाइन आणि बेस सेम असतो का? नाही सर. सर मग अल्कलीन बेस मध्ये काय फरक आहे? पीएच. परत बोल एकदा. पीएच बोलला ना आता? हो सर. हा, नाही पीएच चा नाही फरक. ठीक आहे, असेल पण मे बी. अल्कली हे असे तर बेस ते असतात जे वॉटर मध्ये सोल्युबल होतात. सो ऑल अल्कलीज आर बेसेस, पण ऑल बेसेस अल्कली होतील का? नाही. नाही. बरं, आपलं पोटॅशियम पर मॅग्नेट तिन्ही रेंज मध्ये काम करतो, त्यामुळे त्याचे ऍप्लिकेशन जास्त आहे. पुढं इन अल्कली अँड न्यूट्रल मीडियम काय होतं बघा. अल्कली म्हणजे काय घेतला? KOH. आणि न्यूट्रल म्हणजे काय घेतला? वॉटर. नाही. ठीक आहे, आधी आपण इथून बघू. KMnO4 प्लस KOH घेतला कॉन्सन्ट्रेटेड, आणि K2 जाऊ दे, चला रिएक्शन हाफ होईल, पूर्ण होणार